मीन रास ही 12 राशींपैकी शेवटची म्हणजेच 12वी रास आहे। या राशीची आकृती माशाची जोडी अशी आहे। या राशीचा स्वामी गुरु असून अंक 3 आणि 7 आहेत। मीन राशी ही उत्तर दिशेची स्वामिनी असून रंगाने पिंगट आहे। ही ब्राह्मण वर्णाची द्विस्वभावी कफ प्रकृतीची अशी आहे। जातीने स्त्री असून जलतत्ववाली आहे। ही रात्रबली असून हिचा नैसर्गिक स्वभाव उत्तम, दयाळू आणि दयाशील आहे। ही संपूर्ण जलराशी असून हिने पायाचा विचार केला जातो। या राशीच्या व्यक्ती सर्वांगाने पूर्ण पवित्र, चतुर, साधू, वीर, पंडित आणि लोकात धनधान्याने सुसंपादित आणि सुशोभित अशा असतात। तर ही पाहिली एकंदरीत माहिती आपण मीन राशीबद्दल। आता हा महिना जानेवारी महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते आपण आता बघूया। हा महिना आपल्या राशीला शुभ फळे देणारा असा जाणार आहे। महिन्याची सुरुवातच अगदी दणक्यात होणार आहे। आपल्या घरामध्ये छोट्यासा लहान पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता आहे किंवा तशी तुम्हाला वार्ताही मिळेल। त्यामुळे घरात वातावरण आनंदाचे टोक गाठेल। भरपूर उत्साह संचारल्यासारखे तुम्हाला वाटेल। आपल्या कोणा नातेवाईकांकडून एखाद्या बाबतीत खुशखबरी कळेल किंवा त्यांना एखाद्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ झालेले तुम्हाला समजतील आणि त्यामुळे तुम्ही पण खूपच आनंदी व्हाल आणि तुमच्या घरातही सगळ्यांचे मानसिक समाधानच मिळेल। घरात एखादे धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे घरामध्ये उत्साह आणि आनंद भरभरून राहील। सोबतच एक प्रकारचे सकारात्मक वातावरणही राहील। एखाद्या ठिकाणी तुम्ही सगळे मिळून देवदर्शनालाही जाण्याची शक्यता आहे, परंतु सावधतेने जा। त्या प्रवासातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाभच मिळतील, त्यातून आपला फायदाच होण्याची शक्यता आहे। म्हणून जर जायचे असेल तर नक्कीच जा आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या। एखाद्या कार्यामुळे किंवा कामासाठी आपल्याला घरापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे, परंतु तेही अल्पावधीसाठीच। परंतु आपल्याला त्यामुळे मन अस्वस्थ वाटेल, तरीही स्वतःला सांभाळा आणि जे कार्य आहे ते तुम्ही पूर्ण करा, त्यातून तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल। जर तुम्ही एखादे नवीन घर विकत घेण्याच्या विचारात असाल तर लगेच नवीन घर बघायला लागा, शोधायला लागा, कारण वास्तू खरेदी करण्याचे योग आहेत आणि तशी शक्यता आहे। त्यामुळे त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ घ्या। एखाद्या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून भरपूर मोठा आर्थिक लाभच मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपल्याला थोडासा दिलासाही मिळेल, कारण ते काही आपले आर्थिक समस्या आहेत ते पूर्णपणे संपतील किंवा संपण्यासाठी आपल्याला त्यामुळे मदतच होईल। आपल्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्या शिक्षणाबाबत थोडंसं ताण राहण्याची शक्यता आहे। काही शिक्षणाबाबत तक्रारी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि त्यामुळे आपले टेन्शन वाढेल, पण हरकत नाही। आपल्या मुलांना विश्वासात घेऊन काय अडचणी आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, सगळं काही ठीक होईल। घरामध्ये आपण कोणाच्या लग्नासाठी प्रयत्न करत होता तर आता विवाह ठरण्याचे योग आहेत। घरामध्ये शुभकार्य घडतील आणि म्हणून सगळीकडे घरामध्ये आनंद असे वातावरण असेल। सगळे नातेवाईक मंडळींची आपल्या घरामध्ये गर्दी राहील, त्यामुळे तुम्हालाही अगदी भरभरून असल्यासारखे वाटेल, तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। आर्थिक बाबतीमध्ये हा महिना आपल्याला भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। सोबत आलेल्या पैशातून आपण सर्व खर्च भागवून पैसे बचत करण्यातही तुम्ही सफल राहाल। आर्थिक बाबीत हा महिना खूपच आपल्याला अनुकूल असल्याने भविष्याशी निगडीत आपण कुठेतरी पैसे गुंतवाल आणि आपले भविष्य सुरक्षित करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। त्यामुळे तुम्ही थोडं का होईना समाधानी राहाल। आपण या महिन्यात खूप उत्साहाने भरलेले असाल। सोबतच कोणत्याही कामाला अगदी नवीन आव्हानात्मक रूपाने तुम्ही पाहाल आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्यही कराल। ह्या महिन्यामध्ये आपण एक वेगळ्याच प्रकारे साहसी दिसाल आणि तसे वागालही। मन खूप प्रसन्न असल्याने तुम्ही आनंदी असाल। आपल्या परिवारामध्ये काही संवेदनशील घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका निर्माण होतील। सोबतच उगीचच गैरसमजही वाढण्याची शक्यता आहे। म्हणून आपण कोणत्याही गोष्टीबाबत लगेचच कोणतेही निर्णय घेऊ नका। आधी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करा, परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निकषापर्यंत तुम्ही जा, कारण एखादा गैरसमजामुळे एखाद्याचे अख्खे आयुष्य वाया जाऊ शकते, बदलू शकते। त्यामुळे थोडंसं सतर्कच राहा। अचानकपणे काही अडचणींचाही तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे, तेही थोडे विनम्रतापूर्वक वागणे हे महत्त्वाचे राहील। क्रोध किंवा लगेचच तुम्ही कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट करू नकात।
महिन्याच्या सुरुवातीला प्रेमी जोडप्यांमध्ये आपापसातील समज काही कारणाने कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल, पण महिन्याचा मध्य उलटल्यानंतर थोडेसे छोट्या मोठ्या कुरबुरीही होण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही कारणाने वादविवाद होतील, त्यामुळे त्याचा परिणाम लगेचच आपल्या वैवाहिक जीवनावर पडून आपल्या जोडीदारासोबत अबोला तुम्ही धराल. परंतु काहीही वाद असो ते तुम्ही एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि परत आपले नातेसंबंध पहिल्याप्रमाणे करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाला हा महिना भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ कमविणारा असा जाणार आहे. आपण जर आपल्या व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर जरूर करा, कारण त्यातूनही आपल्याला लाभच मिळू शकेल आणि व्यवसायही आपला वाढेल. व्यवसायामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळतील, त्यामुळे आपण प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. सोबतच आपल्या व्यवसायालाही प्रसिद्धी मिळेल आणि भरपूर प्रमाणामध्ये लाभही मिळतील. जर नवीन एखादी तुम्ही डील करणार असाल तर त्यामध्ये थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागण्याची शक्यता आहे, कारण काही अडचणी येतील, त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही अजिबात थांबवू नका. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपले सर्व इच्छापूर्ती करणारा हा सध्याचा काळ आहे. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे जे काही इच्छा आपल्या मनात आहेत त्या सर्व आत्ताच पूर्ण करा. पुन्हा ही संधी तुम्हाला प्राप्त होणार नाही. समजा आपण जर परदेशामध्ये आपल्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर इथेही आपल्याला सकारात्मकच परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे. सोबतच जेथे नोकरी करत आहात तेथून आपली बदली होऊन परदेशात आपल्याला जावे लागण्याची पण शक्यता आहे. तरी आलेली संधी ही अजिबातच तुम्ही घालवू नका. सोबतच आपले प्रमोशन होऊन वेतन वाढण्याचीही शक्यता आहे. तरुण वर्गाला सध्या आपल्या नवीन कामामध्ये स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला पाहिजे तशी संधी मिळू शकेल, फक्त आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि त्या संधीचं सोनं करून स्वतःला सिद्ध करून तुम्ही दाखवा. जर आपण परदेशात नोकरी शोधत आहात तर नक्कीच तुमचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपण आपले कौशल्य आणि क्षमतेच्या जोरावर काहीही मिळवू शकाल. सध्या काळ आपल्या बाजूने आहे, तरी प्रयत्न करतच राहा. अजिबातच वेळ वाया घालवू नका. महिला वर्गाला हा काळ खूप उत्साहाने असा भरलेला, स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे. ज्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या विचारात असतील, ज्यांना स्वावलंबी व्हायचे होते, तर उठा आणि कामाला लागा. हीच ती वेळ आहे आणि संधीही आहे. करून दाखवा आपली इच्छा पूर्ण. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो, फक्त सुरुवात तरी करा. मग बघा कसं तुम्हाला हळूहळू यश मिळून जाईल ते. सोबतच आपण कुठेतरी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. त्यातून आपल्याला अचानकपणे सुखद घटना घडतील आणि तुम्हाला काही नवीन प्रेरणाही मिळतील. अचानकपणे अध्यात्माकडेही तुम्ही वळण्याची शक्यता आहे, तरी याचा फायदा तुम्हाला तुमचे मन शांत करण्यासाठी होईल. एक प्रकारची वेगळी अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गाला हा काळ आनंदाने परिपूर्ण असा जाणार आहे. प्रवास कराल, त्यातून स्वतःला ओळखाल आणि ध्येय सापडेल, त्यातून स्वतःला सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नवीन प्रकारची मार्गदर्शन मिळेल. सोबतच आपली राहण्याची जागाही तुम्ही बदलू शकाल. याचा आपल्याला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळेल. सोबत अभ्यास करत असतानाच एखादा तुम्ही पार्ट टाइम जॉबही तुम्ही करू शकाल आणि तेही तुमच्या आवडीचे जॉब तुम्ही केल्यामुळे तुमचं मन गुंतून राहील आणि आपण जरा जास्तच मेहनत करायला लागाल. ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा महिना सुखद धक्के देणारा असा जाणार आहे. आपल्याला जुने मित्रपरिवार अचानकपणे येऊन भेटतील. छोटासा समारंभ कराल आणि त्यातून सर्वांनाच आनंद मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे तुम्हाला खूप आनंदी वाटेल आणि तुमचं मनही खूप प्रसन्न राहील. परंतु हे सर्व करत असतानाच आपल्या तब्येतीची काळजी घ्या. नियमित आहार, व्यायाम, वॉकिंग हे सर्व तुम्ही केलेच पाहिजे. कुठेतरी तीर्थयात्रेला तुम्ही जाण्याची शक्यता आहे, तेही आपल्या प्रियजनांसोबत, आणि त्यातून तुम्हाला मनाला शांतीच मिळेल. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला सर्व प्रकाराने सुख, चांगले लाभ, काही बाबतीमध्ये काही समस्या, अडचणी म्हणजेच मिश्रित फळे असे जाणारा हा महिना आहे. तरी प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नवीन वर्ष सुरू झालेलेच आहे आणि वर्षाचा सगळ्यात पहिला सण आलेला आहे, तो म्हणजे मकर संक्रांती. आणि हा सण तर खूपच सगळ्यांचा आवडता सण आहे. तरी हा सण खूपच आनंदाने, गोडव्याने, प्रसन्नतेने असा भरलेला आहे. तरी ही मकर संक्रांती तुम्हा सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये भरभरून गोडवा निर्माण करणारी जाओ, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि महत्त्वाचं ते राहूनच गेलं ते म्हणजे
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.